सुरुवात करूया सविस्तर घडामोडींना। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं न्यायालयीन लढ्यानंतर शिवाजी पार्कचं मैदान जिंकलं। दसऱ्याच्या सभेआधी शिवसेनेनं या विजयानंतर जल्लोष साजरा केलाय। पण याचवरून आता शिंदे समर्थकांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला लक्ष्य करायला सुरुवात केली आहे। त्यामुळे दसऱ्याआधीच शिवसेनेच्या दोन्ही गटात राजकीय शिमगा रंगल्याचं पाहायला मिळतंय। मैदान मारल्यानंतरही संघर्ष सुरूच। शिवसेनेच्या जल्लोषावर सत्ताधाऱ्यांचा निशाणा। पवार सोनिया गांधींचे विचार मांडू नका। उद्धव ठाकरेंवर शिंदे समर्थकांचा हल्ला। शिवसेनेनं शिवाजी पार्कची न्यायालयीन लढाई जिंकल्यानंतरचा जल्लोष आणि त्यावर शिंदे समर्थक मंत्र्यांनी चढवलेला हल्ला। दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेनं शिवाजी पार्क जिंकत शिंदे समर्थकांना झटका दिला। याच मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंसह शिवसेनेच्या नेत्यांनी न्यायालयाचे आभार मानत सत्यमेव जयतेचा नारा दिला। कालच आपण बघितलेलं आहे की उच्च न्यायालयामध्ये सन्माननीय न्यायालयाने सांगितलेलं आहे की सत्यमेव जयते आणि तेच मी घेऊन पुढे चाललेलो आहे। या देशामध्ये सत्यमेव जयतेला महत्व आहे, सत्तामेव जयतेला नाही। आणि आम्ही सत्तेसमोर झुकणार नाही, नमन करू ते सत्याला करू पण सत्तेला नाही झुकणार। दुसरीकडे शिंदे समर्थक मंत्र्यांनी मात्र ठाकरेंच्या शिवसेनेचं टीका सत्र मात्र सुरूच ठेवल्याचं पाहायला मिळतंय। राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी त्यांच्या खास शैलीत ठाकरेंवर हल्ला चढवला। त्यांना न्याय मिळाला आहे, त्यांची सभा तिथे झाली पाहिजे असं जर कोर्टाने म्हणलं असेल तर ते सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे। आम्ही मान्य केलं आहे, आम्ही आमची PKC तयारी सुरू केलेली आहे। त्यामुळे याच्यामध्ये फार लढाई जिंकलो आणि असं झालं तसं झालं। 3 तासाची सभा, त्याच्यात काय लढाई आहे? त्याच्यामध्ये आता कोणाकडे जास्त लोक येतात याच्यावर सगळ्या लोकांचं लक्ष आहे। आता यांना टीका केल्याशिवाय दुसऱ्या गोष्टी नाही आहे। शेवटी शिवसेना पक्ष हा कोर्टात गेला नाही, एक स्थानिक आमदार तिथला कोर्टात गेला आणि त्यांनी मागणी केलेली होती। त्यामध्ये आम्ही कोणी मागणी केली नव्हती की यांना शिवतीर्थ देऊ नका। शिवतीर्थ आल्यावर त्यांची सभा होती तर चांगली गोष्ट आहे ना, झालीच पाहिजे ती सभा। फक्त तिथं सोनिया गांधी आणि शरद पवारांचे विचार मांडू नका एवढीच अपेक्षा आहे। शिंदे समर्थक शिवसेनेचे नेते आणि राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनीही शिवसेनेच्या जल्लोषावर निशाणा साधलाय। यासोबतच उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात जाण्याची इच्छा असल्याचंही केसरकरांनी म्हटलंय। आता याच्यामध्ये अनेक लोकांनी अशी शंका उपस्थित केलेली आहे की हा जो आज निवाडा झालेला आहे त्याच्या विरुद्ध आमचे मुख्य नेते आदरणीय शिंदे साहेब हे सुप्रीम कोर्टात जाण्याचा निर्णय घेणार का, किंवा आमची जी शिवसेना आहे ही कोर्टामध्ये जाण्याचा, सुप्रीम कोर्टामध्ये अपील करण्याचा निर्णय घेणार का। तर हे पूर्णपणे आमचे नेते आदरणीय शिंदे साहेब यांच्यावर अवलंबून आहे, तो निर्णय त्यांनी घ्यायचा आहे। एकंदरीतच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं शिवाजी पार्क जिंकलं, पण यानंतरही शिंदे समर्थकांकडून शिवसेनेला लक्ष्य केलं जात असल्यानं ही लढाई संपली नसल्याचं स्पष्ट होत आहे। त्यामुळे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे आणि शिंदे समर्थकांच्या या संघर्षात आणखी काय घडतं याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। PFIच्या विरोधात राजकीय पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। राज्यभर PFIच्या विरोधात आंदोलनाचा भडका उडालाय। पुण्यामध्ये पाकिस्तानचा जयघोष करणाऱ्या PFIच्या कार्यकर्त्यांविरोधात जोरदार आंदोलनं सुरू आहेत। तर औरंगाबादमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी PFIचं कार्यालय फोडण्याचाही प्रयत्न केला। राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आक्रमक झाले। औरंगाबादमध्ये किराडपुरा भागातील PFIच्या कार्यालयावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला। मनसेचे शहर उपाध्यक्ष अमित भांगे आणि कार्यकर्त्यांनी कार्यालयावर हल्ल्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्यांना वेळीच ताब्यात घेतलं। यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। औरंगाबाद पाठोपाठ पुण्यातही मनसे PFI विरोधात आक्रमक भूमिका घेताना दिसली।
शत्रू राष्ट्राचा जयघोष करणाऱ्या देशद्रोही पिलावळीला ठेचून काढा अशी संतप्त मागणी मनसैनिकांनी केली। देशद्रोही प्रवृत्तींना राज्यात थारा मिळू नये याकरता राज्य सरकारने कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। या सगळ्यांवर कारवाई व्हावी ही आमची भूमिका आहे। भविष्यात यांच्यावर कारवाई झाली नाही तर आम्ही राज्याचे गृहमंत्री फडणवीस साहेब व देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना विनंती करतो या लोकांना आत्ताच टेचले पाहिजे, आत्ताच यांच्यावर कारवाई केली पाहिजे। देशामध्ये देशद्रोही कारवाया करणाऱ्यांवरती सरकारने कठोर कारवाई केली पाहिजे। या PFIला पाकिस्तानकडून जे फंडिंग केलं जातं, वेगवेगळ्या कार्यवाही करण्यासाठी जे प्रवृत्त केलं जातं, तर त्याच्यासाठी गृहमंत्र्यांनी त्याच्यावर कडक कार्यवाही करावी यासाठी आज आम्ही रस्त्यावर उतरले। पुण्यात मनसेनंतर भाजपनेही आक्रमक भूमिका घेतली। पोलीस आयुक्तालयात भाजप कार्यकर्त्यांनी PFI संघटनेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। पुण्यातच PFIच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या होत्या, त्यामुळे पुणे शहरातील भाजप कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले। PFIच्या विरोधात राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत त्यांनी पोलीस आयुक्तांना निवेदन दिलं। या देशामध्ये कुठली घोषणा द्यायची असेल तर ती भारत माता की जय, वंदे मातरम हीच घोषणा असली पाहिजे। परवा दिवशी ज्या राष्ट्रविघातक व्यक्तींनी अशा प्रकारच्या घोषणा दिल्या त्या व्यक्तींवरती त्वरित राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आमची पहिली मागणी आहे। त्या मागणीसाठी आम्ही पोलीस आयुक्तांना आज निवेदन दिलं, त्यांची भेट घेतली। सत्ताधारी पक्षांनीच एवढा जोर लावल्यानं पोलिसांनीही त्या व्हायरल झालेल्या व्हिडिओ क्लिप तात्काळ तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबकडे पाठवून दिल्या। तपासांती आवश्यक ती सगळी कलमं वाढवू आणि दोषींवर कठोर कारवाई करू अशी माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे। PFIनं ज्या ठिकाणी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या त्या ठिकाणी पुण्यातील युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं, त्याच ठिकाणी पाकिस्तानचा झेंडा फाडण्यात आला। PFIच्या पदाधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी युवा सेनेकडून करण्यात आली। काल PFI संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ज्या हिंदुस्थान विरोधी घोषणा दिल्या त्या घोषणेचा निषेध करण्यासाठी आणि ही जी पुण्यामध्ये असलेली पिलावळ ही अशा वेळेत क्षेत्रात गरजेचं असल्यामुळे आज आम्ही शिवसेनेच्या वतीने आणि युवा सेनेच्या वतीने या घडलेल्या घटना निषेध करण्यासाठी जमलेलो आहे। आम्ही आता कायद्याने जाऊ, जर कायद्याने जर एक गोष्ट झाली ना तर आम्हाला रस्त्यावरची लढाई गुद्द्यांनी करावी लागेल, एवढीच फक्त आम्ही इशारा देतो। या लोकांनी आता सुधारावं, या पुण्यनगरी सारख्या विद्येच्या माहेरघरात हे असल्या घटना आम्ही जपून घेणार नाही। राज्यभरात PFIच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाची दखल सरकारकडून घेण्यात आली आहे। कठोर कारवाईच केली जाईल असं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलंय। PFIच्या देशविरोधी कारवाया लक्षात घेऊन केंद्र सरकारनं देशभरात कारवाई केली, त्यामुळे पाकिस्तान प्रेमी PFIवर लवकरच बंदी घालण्याची शक्यता निर्माण झाली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश सह चंद्रकांत पुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे। मूळ शिवसेनेमध्ये बंडाळी करत 40 आमदार शिंदे गटात गेले आणि राज्यात सत्तांतर घडून आलं। नंतर त्यांना 12 खासदारांनी देखील साथ दिली। नुकताच परभणीमध्ये कृषी मंत्री अब्दुल सत्तारांनी मोठाच गौप्यस्फोट केला आणि एकच खळबळ उडवून दिली। पाहुयात भर सभेमध्ये सत्तारांनी काय दावा केला। अब्दुल सत्तारांचा गौप्यस्फोट, 5 आमदार 3 खासदार शिंदे गटात येणार, लवकरच पक्ष प्रवेश होणार। सत्तारांच्या दाव्यानं राजकीय चर्चांना उधाण। शिवसेनेत सर्व काही आलबेल नाहीये, अजून 5 आमदार आणि 3 खासदार शिंदे गटात येणार आहेत। लवकरच हा पक्ष प्रवेश होईल असा दावा राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी नुकताच परभणीत केलाय। सत्तार यांच्या या दाव्यानं खळबळ उडालेली असून शिवसेनेला पुन्हा खिंडार पडणार का या राजकीय चर्चांना एकच उधाण आलंय। कारण मराठवाड्यात परभणी हा शिवसेनेचा अभेद्य गड म्हणून ओळखला जातो। बाळासाहेबांपासून परभणीत खासदार आणि आमदार हे शिवसेनेचेच निवडून आले आहेत।
सध्या खासदार बंडू जाधव आणि आमदार राहुल पाटील हे उद्धव ठाकरेंच्या पाठीशीच सुरुवातीपासून भक्कमपणे उभे आहेत। त्यामुळे परभणीत सत्तारांनी मुद्दाम तर हे वक्तव्य केलं नसावं ना, अशाही दबक्या आवाजात चर्चा रंगतायत। मात्र अब्दुल सत्तारांच्या नव्या दाव्यामुळे आता चर्चा तर होणारच ना। पहिले 12 होते, आता 13 झाले। आपण 2-3 खासदार येणार आहे, 5 आमदार परत येणार आहे, पण ते पागल येणार आणि हे फार सजी सावित्री आहे। कारण पहिले तुम्ही आताच्या गल्लीपर्यंत उतरले, पहिले उतरले असते तर ही वेळ आली असती का? शिवसेनेच्या लोकांवर त्यावेळेस काळामध्ये अन्याय झाला, त्या दूर करण्यासाठी सर्व आमदारांनी विनंती केली एकनाथ शिंदे साहेबांना, का साहेब तुम्ही निर्णय घ्या। आता नेमके आणखी किती आमदार व खासदार शिंदे गटात सामील होतात ते तर येणारा काळच ठरवेल। मात्र सत्तारांनी केलेल्या दाव्यामुळे राजकीय चर्चांना एकच उधाण आलंय एवढं मात्र नक्की। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। भंडारा इथं 9 जानेवारी 2021ला शासकीय रुग्णालयातील लहान बालकांच्या NICU कक्षामध्ये आग लागली होती। यात 10 बालकांना आपले प्राण गमवावे लागले होते। त्याच घटनेची पुनरावृत्ती रविवारी अमरावती इथल्या शासकीय जिल्हा स्त्री रुग्णालयात घडले। मात्र सुदैवानं यात कोणतीही प्राणहानी झाली नाही। पाहुयात या चिमुरड्यांनी मृत्यूला मात कशी दिली ते। अमरावतीतील शासकीय जिल्हा रुग्णालयात आगडोम। रुग्णालयात एकच खळबळ उडाली। रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांचं प्रसंगावधान। सुदैवानं कोणतीही प्राणहानी नाही। NICUत 37 बालकं होती। 12 बालकांना दुसऱ्या रुग्णालयात हलवलं। अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात रविवारी सकाळी आग लागल्यानं एकच खळबळ माजली। सुदैवानं या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। मात्र 2 लहानगे यामध्ये किरकोळ जखमी झाले। त्या दोघांवरही सध्या उपचार सुरू आहेत। या रुग्णालयात 37 बालकं होती। आग लागताच तातडीनं ही आग नियंत्रणात आणली गेली। 12 बालकांना सुरक्षितरित्या इतर रुग्णालयात शिफ्ट केलं गेलं। रुग्णालयातील कर्मचारी आणि नर्सेसनं वेळीच प्रसंगावधान राखत सगळ्या बालकांना हलवल्यामुळे सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला। व्हेंटिलेटर मशीनमध्ये छोट्या प्रमाणात आग लागली तर उपस्थित डॉक्टर आणि सिस्टरांनी लगेच ती तातडीनं आग विझवली आणि व्हेंटिलेटरवर जे बेबी होतं त्याला शिफ्ट केलं। बाकी सगळे बेबी आपण शिफ्ट केलेले आहेत। आग ही होती तातडीनं नियंत्रणात आणलेली आहे। एकाच जागी एका इन्स्ट्रुमेंट पुरतीच होती, बाकी कुठं स्प्रेड नाही झाली। आगीची बातमी समजताच अग्निशमन दलाची टीम देखील वेळीच घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी परिस्थिती वेळीच हाताळत रुग्णालयातल्या इतर भागांमध्ये ही आग पोहोचण्यापूर्वीच त्यावर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवलं। NICU मध्ये शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता अग्निशमन दलातल्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे। वो एक मशीन है ICU में, इंगो मशीन बोलते हैं। उसमें वायरिंग में शॉर्ट सर्किट हुआ जिसके कारण आग लगी मशीन में। गेल्या वर्षी भंडाऱ्यातील शासकीय रुग्णालयात देखील NICU मध्ये अशाच प्रकारची आग लागली होती आणि या आगीमध्ये 10 चिमुरड्यांचा होरपळून मृत्यू झाला होता। रविवारच्या घटनेच्या वेळी तीच घटना आठवून सर्वांच्या तोंडचं पाणी पळालं होतं। मात्र सुदैवानं या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। आगीची घटना समजताच नेत्यांनीही घटनास्थळी धाव घेतली। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे सध्या अमरावती दौऱ्यावर आहेत। त्यांनी आणि यशोमती ठाकूर यांनी रुग्णालयाला भेट दिली आणि त्यांनी या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला। यावेळेला पटोले यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांचे देखील आभार मानले आणि नाना पटोले यांनी यावेळेला सरकारला काही खोचक टोलेही लगावले। 6 जिल्ह्याला एक पालकमंत्री स्पायडरमॅन सारखं अशी व्यवस्था जी केलेली आहे। प्रशासन आणि शासन या दोन्ही गोष्टीचा आज समन्वय नाही आणि त्याच्यामुळे या सगळ्या घटनेला जी काही शासनाची जी भूमिका असली पाहिजे ती कुठेही स्पष्ट होत नाही। नानांच्या पाठोपाठ माजी मंत्री आणि भाजपचे आमदार प्रवीण पोटे यांनी रुग्णालयात जात पाहणी केली। या संदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचीही चर्चा केली असून आगीच्या घटना या अचानक घडणाऱ्या दुर्घटना असून त्याचं कुणीही राजकारण करू नये असंही पोटेंनी स्पष्ट केलंय। शासकीय ज्या काही हॉस्पिटल्स आहेत त्या पूर्णतः आहे,
पण जी काही एखादी घटना होते ती काही कोणाला सांगून होत नाही, साधारणतः कोणी याच्यामध्ये जबाबदारी जनरली कोणी घेत नाही. परंतु तुम्हाला एक सांगतो, आम्ही भारतीय जनता पार्टीची आणि शिंदे सरकार या ठिकाणी आहे, आम्ही पूर्णतः त्याची जबाबदारी घेऊन पूर्णतः जी काही मदत करायची ती पूर्ण मदत करू. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातल्या आगीच्या घटनेसंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती जिल्हाधिकाऱ्यांकडून संपूर्ण माहिती घेत या संपूर्ण घटनेच्या सखोल चौकशीचे तात्काळ आदेश देखील जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत, जेणेकरून भविष्यात पुन्हा अशा घटना घडू नयेत याबाबत योग्य त्या उपाययोजना राबवता येतील. संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, अमरावती. मोठ्या आवाजात गुड मॉर्निंग म्हणणं विद्यार्थ्यांना महागात पडलंय. मोठ्या आवाजात गुड मॉर्निंग म्हटल्यानं तब्बल 40 विद्यार्थ्यांना शिक्षकानं बेदम मारहाण केली. परळीतल्या मारकुट्या शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल झालाय. मोठ्या आवाजात गुड मॉर्निंग, आवाजानं शिक्षकाचं डोकं सरकलं. छडीने 40 विद्यार्थ्यांना झोडपून काढलं. 2 विद्यार्थ्यांवर हॉस्पिटलमध्ये उपचार. विद्यार्थ्यांच्या हातावरील हे वळ पाहून त्यांना किती बेदम मारहाण झाली आहे हे लक्षात येतं. बालाजी फड या शिक्षकानं हे कृत्य केलंय. या विद्यार्थ्यांनी शिक्षक बालाजी फड वर्गात आल्यावर जोरात गुड मॉर्निंग म्हटलं आणि हाच त्यांचा गुन्हा ठरला. बालाजी फडनं छडीनं विद्यार्थ्यांना अक्षरशः झोडपून काढलं. गुड मॉर्निंग आम्ही मोठे सर म्हणलं तुम्ही भाकऱ्या खाल्ल्या. आम्ही उद्या त्या दिवशी मोठे म्हणून सर खाली बसले, लगेच हाणा सुरू केलं. कशाने मारलं? येळूच्या फोकाने काठी. मागलचे मुलं आलडल होते ज्वाऱ्यानं म्हणून मारले. काय तुम्ही काय म्हणला होता नेमकं? आम्ही गुड मॉर्निंग म्हणलं होतं. मागलचे मुलं लई ज्वाऱ्यानं आलडली होते. गुड मॉर्निंग. परळीतील नागनाथ निवासी प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात हा प्रकार घडला. विद्यार्थ्यांना का मारहाण केली याचा जाब विचारणारे संस्था चालक सतीश खाडे यांनाही बालाजी फडनं शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. या प्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात बालाजी फडवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. आवाज विद्यार्थ्यांनी काढला म्हणून विद्यार्थ्यांना काही विद्यार्थ्यांना मारहाण केली. सगळ्यांची त्याच्या 2-3 विद्यार्थ्यांना थोडी जास्त मारहाण झाली. त्याच्या अध्यक्षांना मी त्यांनी आरेरावीची भाषा करून धक्काबुक्की केली सगळी. त्या संदर्भात आम्ही शहर पोलीस स्टेशनला आमच्या अध्यक्षांनी गुन्हा दाखल केलेला आहे. विद्यार्थी घडवण्याचं कार्य शिक्षक करत असतात, मात्र इथं तर बालाजी फड या शिक्षकानं विद्यार्थ्यांच्या मनात कायम स्वरूपी भीती निर्माण केली आहे. शिक्षण पद्धतीसाठी हे घातक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या बालाजी फडवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे. सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड. विशेषमध्ये पुन्हा एकदा स्वागत. पुण्यामध्ये PFIच्या आंदोलनातील पाकिस्तान जिंदाबाद घोषणेचा मुद्दा चांगलाच तापू लागलाय. PFIच्या आंदोलनाच्या आयोजकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. बंड गार्डन पोलिसांनी आरोपींविरोधातली कलमं वाढवली आहेत. युवा सेना, मनसे आणि भाजपनं या आरोपींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. मात्र सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार सद्यस्थितीत देशद्रोहाचा कलम 124A हे कलम कोणत्याही गुन्ह्यात लागू करताच येत नाही. म्हणून पुणे पोलिसांनी संबंधित 124A हे कलम पुन्हा हटवलेलं आहे. बाकीची कलमं मात्र कायम राहणार आहेत. पाकिस्तान जिंदाबाद नाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पुणे पोलिसांनी आता या प्रकरणी गुन्हा दाखल केलाय. बंड गार्डन पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याविषयी कलमं मात्र वाढवली गेलेली आहेत. त्या गुन्ह्यातली कलमं वाढवली गेलेली आहेत. आमचे पुण्याचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांच्याशी सविस्तर बोलूया. चंद्रकांत, हा सगळा काय प्रकारे आधी देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला, त्यानंतर ते कलम काढून टाकलं, काय नेमकं सांगता येईल? सुवर्ण, गंमत इथंच आहे. स्वतः उपमुख्यमंत्री गृहमंत्र्यांनी सांगितलं पोलिसांना की तुम्ही देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा. किंवा तशी आज आंदोलनं झाली पुण्यात. मी एकट्या पुण्यात नाही तर ठाणे, औरंगाबाद सगळीकडे आपण बघितली. मनसे किंवा युवसेना, भाजपने सगळ्यांनी निवेदन दिलं पोलीस आयुक्तांना की तुम्ही देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा. त्यानुसार पोलिसांनी कलम 124A, ज्याला आपण सेडिक्शन लॉ म्हणतो, ते लागूही केलं. पण नंतर यातली तांत्रिक बाजू समोर आली की सुप्रीम कोर्टाने कलम 124A हे रद्द केलंय.
मध्यंतरी त्याचा गैरवापर झाल्याच्या खूप तक्रारी आल्या होत्या सुप्रीम कोर्टात. त्या संदर्भात या 124 ला आव्हान दिलं गेलं होतं आणि ती सुनावणीमध्ये जोपर्यंत त्या केसचा निकाल लागत नाही तोपर्यंत त्या हे कलम जे आहे त्याचा पोलिसांनी कुठल्याही गुन्ह्यामध्ये त्याचं हे कलम लावू नये अशी स्ट्रिक्ट ऑर्डर काढलेली सुप्रीम कोर्टाने. त्याच्यामुळे हे कलम जर या गुन्ह्यात लागू केलं तर सुप्रीम कोर्टाचं कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होऊ शकतो. म्हणून पोलिसांची ही बाब निदर्शनात येताच त्यांनी पुन्हा कलम 124A हे काढलेलं आहे. चंद्रकांत, म्हणजे कुठेतरी आधी हे कलम लावलं आणि मग पुन्हा जेव्हा या सगळ्या विषयीची स्पष्टता झाली पुन्हा ते देशद्रोहाचं कलम काढलं असा प्रकार आहे. धन्यवाद चंद्रकांत माहिती दिल्याबद्दल. पुण्यामध्ये PFI संघटनेकडून करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा करण्यात आल्याच्या घटनेचा राज्यातील विविध राजकीय पक्षांनी निषेध केला. पुण्यामध्ये भाजप, मनसे आणि युवा सेनेनं जोरदार आंदोलन केलं आणि घटनेचा निषेध नोंदवला. पुण्यामध्ये पोलीस आयुक्तालयात भाजप कार्यकर्त्यांनी PFI संघटनेविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यांच्या विरोधात राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस आयुक्तांना निवेदनही देण्यात आलं. ज्या ठिकाणी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या त्या ठिकाणी युवासेना पुणे शहराच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. पाकिस्तानचा झेंडा त्याच जागेवर फाडण्यात आला. यावेळी PFI पदाधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी युवसैनिकांनीही केली. तर मनसेनं सुद्धा पुण्यामध्ये PFI विरोधात आंदोलन केलं. पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या देशद्रोही पिलावळीला ठेचून काढा अशी मागणी शिवसैनिकांनी केली. देशद्रोही प्रवृत्तींना राज्यात थारा मिळता कामा नये अशी त्यांनी मागणी सरकारकडे केली आहे. या देशामध्ये कुठली घोषणा द्यायची असेल तर ती भारत माता की जय, वंदे मातरम हीच घोषणा असली पाहिजे. परवा दिवशी ज्या राष्ट्रविघातक व्यक्तींनी अशा प्रकारच्या घोषणा दिल्या त्या व्यक्तींवरती त्वरित राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आमची पहिली मागणी आहे. त्या मागणीसाठी आम्ही पोलीस आयुक्तांना आज निवेदन दिलं, त्यांची भेट घेतली. एकनाथ शिंदे समर्थक आमदार संतोष बांगर यांच्या ताफ्यावर हल्ला झाला. ठाकरेंच्या शिवसैनिकांकडून हल्ला केला गेला असा आरोप बांगर यांनी केलाय. अमरावतीतल्या अंजनगाव सुर्जी इथं त्यांच्या ताफ्यावर जोरदार हल्ला झालेला आहे. ते कुटुंबासोबत होते त्यावेळेला त्यांच्या गाडीवर हल्ला झालेला आहे. त्यांच्या काचा बंद नसत्या तर कुणालाही दुखापत होऊ शकली असती. बांगर यांच्या ताफ्यावर हल्ला झालेला आहे. संतोष बांगर यांच्याशी काही वेळापूर्वी आम्ही प्रत्यक्ष संवाद साधला. दूरध्वनीवरून ते काय म्हणाले होते ऐकूयात. काय नाही, मी, माझी पत्नी आणि माझी बहीण आम्ही त्या ठिकाणी गुरुजींचे दर्शन घेण्यासाठी गेलो आणि बाहेर निघल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो 10-5 कुणीतरी लवंडे होते. ते नारेबाजी केली आणि गाडीवर असं मागं पळत होते. बाकी आता मी, माझी पत्नी आणि माझी बहीण असल्यामुळे मला गाडीच्या खाली उतरू दिलं नाही. नाहीतर त्यांना तुम्हाला सांगतो की बाळासाहेबाचा कडवट शिवसैनिक आणि शिंदे साहेबाचा कसा पठ्या असतो, त्यांना खेदू जर नाही मारला असतं तर त्याला संतोष बांगरच म्हणायचं नाही. बरोबर. पण संतोषजी, नेमकं कुणी हा हल्ला केलेला होता असं आपल्याला वाटतं? इकडं आहे का ना, कोणीतरी 2-4, 10-5 लोक होते ते आणि ते काही नारेबाजी केली आणि पाठीमागे असं काहीतरी गाडीवर हे करत होते. बाकी मी गाडीच्या खाली उतरत होतो पण गाडीमध्ये माझी पत्नी आणि बहीण असल्यामुळे तुम्हाला सांगतो की मला त्यांनी रोखणं, मला गाडीच्या खाली उतरू दिलं नाही. नाहीतर मी त्यांना तुमच्या माहितीसाठी दाखवलं असतं की काय असतं संतोष बांगर आणि काय बाळासाहेबाचा शिवसैनिक असतो. बरोबर. काही दिवसांपूर्वी तुम्हीच आव्हान दिलेलं होतं आणि तशाच प्रकारे ह्या ताफ्यावरती हल्ला आहे का? अजिबात नाही. हल्ला झाल्यावर तर तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी एक गाव 2 तुकडे करून टाकले असते. पण मग नक्की अशी कुठली घटना घडलेली होती की थेटपणे ताफ्यावरती हल्ला होतो? पुढच्या काळामध्ये तुमचं पाऊल काय असणार आहे संतोषजी? हॅलो, हा बोला. इकडे का त्यांच्यामध्ये एवढी जर धमक आहे तर हा संतोष बांगर त्यांना आव्हान देत होतो की त्या ठिकाणी माझी बहीण आणि माझी मिसेस, तुम्हाला सांगतो की बाजूला मी माझ्या गाडीमध्ये होते म्हणून मी थांबलो. नाहीतर आता तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी जाऊन उभा राहतो
आणि त्यांना किती त्यांच्यामध्ये धमक आहे ती त्यांची बघतो. नवी मुंबईच्या तुर्भे इथं माथाडी कामगारांचा मेळावा पार पडला. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी माथाडी कामगारांच्या नावावर वसुली करणाऱ्या वसुली सम्राटांना जेलमध्ये टाकणार आहोत असा इशारा दिला. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हे काम करणारं सरकार आहे, आम्ही फक्त मंत्रालयात नाही तर गाडीमध्ये रस्त्यावर पण सह्या करतो असा टोला उद्धव ठाकरेंना लगावला. आपल्यामध्ये देखील द्वेष भावना निर्माण करण्याचं काम आपापसामध्ये कुणी करता कामा नये. शेवटी आपल्याला या सरकारच्या माध्यमातून सरकार तुमच्या पाठीशी आहे. जे 2.5 वर्ष फाईल हल्ली नव्हती, आम्ही आल्या जवळपास 1-1.5 हजार लोकांच्या अधिसंख्य पदांची निर्णय घेऊन टाकला, नियुक्त्या चालू झाल्या. हे कधी झालं होतं का? आणि म्हणून जे ज्या योजना ज्या सुविधा देण्यावर हे सरकार कधीही हात आकडता घेणार नाही. कुठलीही फाईल अडवायची, कुठली फाईल ठेवायची असं कधीच त्यांनी केलं नाही. आम्ही तर मंत्रालयात नाही, गाडीमध्ये पण सह्या करतो, रस्त्यावर पण सह्या करतो. कुठलाही काही आमचं इंटेन्शन क्लिअर असतं. ही सही केलेली त्याच्यामधून लोकांना न्याय मिळेल, सर्वसामान्य माणसाला न्याय मिळेल, माय भगिनींना न्याय मिळेल, विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, सगळ्या घटकांना, माथाडी कामगारांना न्याय मिळेल. म्हणून आम्ही काही पर्वा करत नाही. गेल्या 2.5 वर्षामध्ये काय परिस्थिती होती सरकारमध्ये, काय परिस्थिती होती राज्यामध्ये, सगळे आपल्या आशा बसल्या होते. आम्ही आल्या गणपती उत्सव, गोविंद उत्सव, नवरात्र उत्सव धूमधडाक्यात झाला ना. या राज्यामध्ये चैतन्य निर्माण झालं, या राज्यामध्ये पॉझिटिव्हिटी वातावरण निर्माण झालं. जे निगेटिव्हिटी होती ती दूर करण्याचं काम केलं. मला कोणीतरी सांगितलं मुंबईमध्ये 9,000 कोटीची उलाढाल झाली गणपतीमध्ये. हे कशाचं होतं काय? हे सर्वसामान्य लोकांना घरामध्ये बसवून ठेवण्याचं काम आम्ही करणार नाही. त्यांचा कारभार, रोजंदारी त्यांना निर्भयपणे निर्बंध मुक्त वावरता आलं पाहिजे, हे सरकार करणार आहे. सरकार सामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्याकरता आलेलं आहे. आम्ही निर्णय घेणारे लोक आमच्या हातात पेन आली तर ती सही करण्याकरता आणि सकारात्मक येण्याकरता आहे. आम्ही कागद बाजूला टाकणारे लोक नाही आहोत. आम्ही निवेदनही स्वीकारायचं नाही असं करणारे लोक नाही आहोत. मुख्यमंत्री आणि मी रोज 500-700 लोकांना भेटतो, त्यांची कामं ऐकून घेतो, त्यांची कामं त्या ठिकाणी करतो. मुंबईमध्ये यंदा भाजपचा गरबा रास रंगणार आहे. तब्बल 300 मराठी गरब्याचं आयोजन करण्यात आलंय. त्यात प्रवेशासाठी पास जवळ बाळगावा लागेल, तर पास हे निशुल्क देण्यात येणार आहेत. भाजप कार्यालयातून पास वितरित केले जाणार आहेत. निवडणुकांच्या तोंडावर गरब्याचं आयोजन करण्यात आलेलं नाही असं भाजपकडून स्पष्ट करण्यात आलंय. मराठी भोंडले या माध्यमातून नव्या पिढीपर्यंत पोहोचतील ही त्या मागची भावना आहे, उद्देश आहे असं पत्रकार परिषदेत भाजपकडून स्पष्ट करण्यात आलं. येत्या 30 तारखेपासून पुढचे 5 दिवस काळा चौकीजवळच्या अभ्युदयनगर ग्राउंडवरती मराठी दांडिया आयोजित होतोय. मला खूप आनंद आहे ह्या गोष्टीचा, एक कलाकार म्हणून, एक गायक म्हणून. स्वतःला एक हक्काचा दांडिया, एक ग्राउंड मिळणं आणि 5-6 दिवस, आता ह्या वर्षी 5-6 दिवस, पुढच्या वर्षी कदाचित जास्त दिवस असं गायला मिळणं ही एक मोठी अपॉर्च्युनिटी आहे आणि जी मला आज ह्या सगळ्या लोकांमुळे मिळते. मी भाजपचा खूप आभारी आहे ह्यासाठी. भारतीय जनता पक्षाने जसा गोविंदाचा कार्यक्रम पूर्ण शहरामध्ये घेतला, गणपतीचा उत्सव सुद्धा अतिशय जोरदार पद्धतीने केला आणि आता उदे गा अंबे उदे हा गजर भारतीय जनता पक्षाच्या वतीने मुंबईमध्ये शिवडी येथील अभ्युदयनगर काळा चौकी या मैदानात आम्ही सगळेजण साजरा करत आहोत. गेल्या 2.5 वर्षापासून आपले प्रत्येक हिंदू सण हे दाबले गेले होते आणि जन्माष्टमीमध्ये एका कार्यक्रमात देवेंद्रजींनी सांगितलं की आता प्रत्येक हिंदू सण हे जोरात होणार. जन्माष्टमी जोरात झाली, गणेशोत्सवही जोरात झाले,
आणि त्यांच्या भाषणावरनं प्रेरणा घेऊन आम्ही ठरवलंय की मुंबई शहरात पण अंबेमाचा नवरात्रोत्सव, देवीचा नवरात्रोत्सव हे अगदी जोरात होणार. रखडलेल्या पालकमंत्री पदाची घोषणा काल करण्यात आली. त्यानंतर लागलीच सगळे पालकमंत्री कामालाही लागले. चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार असतील. शिक्षण, आरोग्य, कृषी, पायाभूत सुविधा आणि रोजगार या पंचसूत्रीवर काम करणार असल्याची माहिती मुनगंटीवार यांनी दिली. चंद्रपूर आणि गोंदिया हे दोन्ही आदिवासी आणि वनव्याप्त असे जिल्हे आहेत. त्यामुळे या जिल्ह्यांकरता काही खास योजना देखील आखणार आहोत असं ते म्हणाले. चंद्रपूर सुद्धा नक्षल प्रभावित जिल्हा आहे. दोन्ही जिल्ह्यामध्ये असणारी आदिवासी लोकसंख्या, या दोन्ही जिल्ह्यामध्ये असणारं वनक्षेत्र, 12 महिने वाहणाऱ्या नद्या, या सर्व गोष्टींचा विचार करून साधारणतः आम्ही पंचसूत्रीवर या दोन्ही जिल्ह्यात काम करणार आहोत. शिक्षण उत्तम व्हावं या दृष्टीने कार्य करायचं आहे, आरोग्याच्या दृष्टीने कार्य करायचं आहे, कृषी क्षेत्रामध्ये उत्तम काम व्हावं या दृष्टीने काम करायचं आहे. शहाजी बापू पाटलांच्या डायलॉगची सगळ्यांनाच भुरळ पडलेली आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे देखील याला अपवाद नाहीत. शहाजी बापू पाटील यांच्या डायलॉगची पुनरावृत्ती पंकजा मुंडे यांनी केली. निमित्त होतं ते ऊसतोड कामगार मुकादम मेळाव्याचं. नॅशनल हायवेमुळे या रस्त्याची जी प्रगती झाली, जो चेहरा झाला तो बघून मला बरं वाटलं. अशी प्रगती, असा चेहरा पालटणं हे ऊसतोड मजुरांच्या आणि मुकादमांच्या नशिबाला यावं ही माझी इच्छा आहे. माझं जीवन त्याच्यासाठी समर्पित. बीडच्या मांजरसुंभा इथं हा मेळावा होता. आता वळूयात नाशकातल्या बातमीकडे. नाशकामध्ये मुलं चोरणारे समजून मारहाणीच्या घटना दिवसेंदिवस वाढतायत. भीक मागणाऱ्या महिलेला मुलं चोरणारी टोळी समजून मारहाण करण्यात आली. आता यावर पोलिसांनी स्पष्टीकरण दिलंय. जिल्ह्यात मुलं चोरणारी टोळी सक्रिय नसल्याचा पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी स्पष्ट खुलासा केलेला आहे. सोशल मीडियावर जे अफवा पसरवतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. नागरिकांनीही या अफवांवर विश्वास ठेवू नका असा इशारा किंवा असं स्पष्ट सचिन पाटील यांनी सांगितलंय. लहान मुलांना पळवणाऱ्या टोळ्या वेगवेगळ्या ठिकाणी लहान मुलांना पळून घेऊन जात आहेत अशा अफवा ज्या आहेत त्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चाललेल्या आहेत. त्या संदर्भाने मी सर्व नागरिकांना आवाहन करेन की अशा प्रकारच्या कुठल्याही टोळ्या ज्या आहेत त्या नाशिक जिल्ह्यामध्ये नाही आहेत सक्रिय. या संदर्भाने लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. त्याचबरोबर असे काही आपल्याला अफवा जाणवल्यास किंवा असे काही आढळल्यास त्वरित 112 नंबरवर फोन करावा. खानदेशच्या बंटी बबलीला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. लोकप्रिय कलाकार असलेल्या दीपू क्वीनचं बबली अहिराणी सॉन्ग गाजलं होतं. मात्र या बबलीनं तिचा प्रियकर हेमराज भावसार या बंटीच्या सोबतीनं लोन मिळवून देण्याचं सांगून सुमारे 150 जणांना गंडवलं. त्यामुळे अल्बम गाजवणाऱ्या बंटी बबलीला आता जेलची हवा खावी लागतेय. हे खानदेशी गाणं चांगलंच गाजलं. त्याचा अर्थ मी आहे नावाची बबली, सगळ्या खानदेशात माझी कमाल. सोशल मीडियात सुद्धा या व्हिडिओचा बोलबाला पाहायला मिळतोय. मात्र झटपट श्रीमंत होण्याच्या नादातून तिने तिचा प्रियकर हेमंत भावसारसह पुण्यात मायक्रो फायनान्स नावाचं ऑफिस थाटलं. कर्ज देण्याच्या नावाखाली पैसे उकळून दोघांनी गुजरातला पोबारा केला. आपल्या गरीब लोकांच्याकडून पैसे घेऊन त्यांना कर्ज देतो, लोन मिळवून देतो असं सांगून त्यांच्याकडून हप्ते घेऊन पहिला हप्ता द्यावा लागतो किंवा प्रोसेसिंग फी असं करून हे
जोडपं बंटी बबली म्हणूया आपण त्यांना, ते पळून गेले इथून आणि जवळजवळ 2 ते 3 महिने ते गायब होते. दीपू क्वीन आणि हेमंत भावसारच्या विरोधात स्वारगेट पोलिसांच्याकडे तक्रारी नोंदवण्यात आल्या. यानंतर पोलिसांनी मोबाईल लोकेशनवरून दोघांना शोधून काढलं आणि अटक केली. सुरतला आहे असं कळल्यानंतर आम्ही खूप दक्षता घेऊन कुठेही बातमी लीक न होऊ देता आमचा स्टाफ तयार केला आणि स्टाफला पहाटे पाठवून नंतर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि गुन्हा दाखल करून मग गेल्यानंतर स्टाफच्या मदतीनं त्यांना त्या सुरतला पकडलेलं आहे. पकडून त्यांना पोलीस स्टेशनला आणलं. खानदेशी स्टार दीपू क्वीन आणि हेमंत भावसारला झटपट श्रीमंत व्हायचं होतं. त्यात काही चुकीचं नाही, मात्र त्यासाठी त्यांनी निवडलेला मार्ग मात्र निश्चित चुकीचा होता. श्रीमंतीकडे नाही तर जेलकडे घेऊन जाणारा ठरला. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. बोलणार आहोत चहाविषयी. चहा तर अनेकांना आवडतो, त्यामुळे चहाचं व्यसनही काही जणांना जडलेलं असतं आणि ते सुटत पण नाही. पण आता माणसं सोडाच, प्राण्यांना सुद्धा चहाचं व्यसन लागलंय. अगदी टपरीवर जाऊन प्राणी ऐटीत चहा पितात. विश्वास बसत नाहीये. पहा. एक गरम चाय की प्याली हो, कोई मुस्को पिलाने वाली हो. या गरम चाय की प्यालीच्या प्रेमात मुंगूस पण पडलंय. चहाच्या टपरीवर चहाचा आस्वाद घेणारं हे मुंगूस पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. मात्र ही चहाची टपरी चालवणाऱ्या सचिन देशमाने यांना याचं काहीच आश्चर्य वाटत नाही. पंढरपुरातील इस्बावी परिसरात सचिन देशमानेंची चहाची टपरी आहे. हे मुंगूस दररोज सकाळी इथं चहा पिण्याकरता येतं. गेल्या 6 महिन्यांपासून त्याला हे चहाचं व्यसन जडलंय. त्यामुळे सचिन देशमाने रोज एका प्लेटमध्ये चहा ओतून ठेवतात. तो चहा पिण्यासाठी हे मुंगूस इमाने इतबारे येतं. ऐटीत चहा पितं आणि मग पुन्हा निघूनही जातं. मुंगसासारखा प्राणी जो माणसाच्या सानिध्यात राहून सुद्धा त्याचं सापाशिवाय असतं, पण माणसाची मैत्री नसते. आणि हेच मुंगूस दररोज ठराविक वेळेला येऊन त्या ठिकाणी चहा पिऊन जातं. हा व्हिडिओ पाहिला, तो व्हिडिओ एकदमच वेगळा वाटला, कारण असं सवय लावून घेणारा प्राण्यातला मुंगूस हा प्राणी नाही आहे. खरं तर आपल्यापैकी अनेकांना दररोज सकाळी चहा हवाच असतो. इतकं चहाचं व्यसन आपण अनेकांना जडलेलं बघतो. पण त्यामध्ये आता मुंगुसाचाही समावेश झालाय असं म्हणावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. रुपेरी पडद्यावर हिरोची भूमिका साकारणाऱ्या मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानला रिअल लाईफमध्ये आता सासऱ्याची भूमिका वठवावी लागणार आहे. कारण आमिरची मुलगी इराच्या लग्नाची लगबग सुरू आहे. इरा खान आता सिंगल नाहीये. तिने बॉयफ्रेंड नुपूर शिखरे सोबतचं नातं पुढे नेण्याचा निर्णय घेतलाय. इरानं नुपूर सोबत साखरपुडा केलेला आहे. त्यांचा साखरपुडा शांततेत नाही तर तुफानी झाला. या स्टार किडनं तिला प्रपोज केल्याचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केलाय. या व्हिडिओत प्रसिद्ध आयर्न मॅन इटली शो मध्ये नुपूर शिखरेनं इराला प्रपोज केलं. व्हिडिओमध्ये फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरे रेसच्या पोशाखात गर्लफ्रेंड इराकडे येताना दिसतोय. तो इराचं चुंबन घेतो. मग नुपूर गुडघ्यावरती बसून फिल्मी अंदाजात अंगठी काढतो आणि लेडी लव्ह इराला घडतो. नुपूरचं प्रपोज पाहून इरा मोठीच आनंदी होते आणि ती लगेच त्याला होकारही देते. यानंतर नुपूर तिला अंगठी घालतो. इरा आणि नुपूर 2020 पासून रिलेशनशिप मध्ये आहेत. दोघांची जोडी चाहत्यांच्या पसंतीला उतरली आहे. ही जोडी सोशल मीडियावर एकत्र फोटो शेअर करत असते. इरा आणि नुपूर कपल गोल्स देतात. त्यांची केमिस्ट्री मजबूत आहे. इराच्या कुटुंबालाही नुपूर आवडतो. इरा आणि नुपूर एकत्र फिरायला जातात. दोघांनाही प्रवासाची आवड आहे.
नुपूर हा फिटनेस ट्रेनर आहे, तर इरा ही आमिर खान आणि रीना दत्ता यांची मुलगी आहे. काही वर्षांपूर्वी इरानं थिएटर डिरेक्टर म्हणून पदार्पण केलं होतं. या स्टार किडचा अद्याप बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्याचा विचार नाही. तर अशा प्रकारे आता आमिर खानच्या घरी लगीन घाई सुरू होणार आहे, ज्यात मिस्टर परफेक्शनिस्ट खऱ्या आयुष्यात वडिलांच्या भूमिकेत इराचं कन्यादान करेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. या सगळ्या घडामोडींसह बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांकरता पहा फक्त न्यूज 18 लोकमत.